मराठी बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 50 मधून। मुंबईमध्ये समुद्राला मोठी भरती, तब्बल 4.19 मीटरच्या लाटा उसळल्या, तर नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं शिवाय समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचंही आवाहन हवामान विभागाकडून आज मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। उल्हास नदी धोक्याच्या उंबरठ्यावर, पाणी पातळी 16.20 मीटरवर। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सावधानतेचा इशारा। चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला, वसिष्ठी नदीचं पाणी बाजार पुलाला टेकलं। दरम्यान वसिष्ठी नदीच्या पाणी पातळीत सुद्धा सातत्याने वाढ, बाजार पुलाला पाणी टेकल्यामुळे बाजारपेठेत पाणी शिरण्याचा धोका। मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, नदीनं 7.5 मीटरची धोका पातळी ओलांडली असून पूरस्थितीची आता शक्यता वाढली। नारंगी नदीला सुद्धा पूर आल्यामुळे भातशेती आणि सखल भागांमध्ये पाणी। वसईच्या मधुबनमध्ये अतिवृष्टीनं तलावाचं स्वरूप, दरम्यान पुराच्या पाण्यातनं एक कार वाहून गेल्याची माहिती। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये कुंडलिका नदीला पूर, दरम्यान बाहे गावामध्ये 22 पर्यटकांना SVRS या टीमनं मदतीनं सुखरूप बाहेर काढलं। नदी काठावरील SP फार्म हाऊस या ठिकाणी 22 पर्यटक फिरण्यासाठी आले होते। कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ, पाणी पातळीत वाढ होऊन नदीचं पाणी पात्राबाहेर। सध्या पंचगंगेची पाणी पातळी 29 फूट आज 8 इंचावर पोहोचली आहे, तर 33 पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली। सांगलीच्या वारणा नदीवरील छोटा बंधारा पाण्याखाली, संततधार पावसामुळे चिकुर्डेमधील वारणा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ। नालासोपारा पूर्व तुळिंज रस्ता परिसरामध्ये काल दिवसभर अतिवृष्टी, तर आजही अधूनमधून पाऊस सुरूच। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं खालापूरमधील पाताळगंगा नदीला पूर आलाय, तर खालापूर सावरोली या गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागलंय। हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। वर्धा जिल्ह्यातील आंबोडा या गावाजवळील नदीवर या ठिकाणी पूल नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल। नदीला पूर आल्यावर आंबोडा गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो, त्यामुळे नदीवर कायमस्वरूपी पुलाचं बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर, यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आल्यानं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, तर जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी, भीमाशंकर दर्शनासाठी भाविक येत असल्यामुळे परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स। रायगडच्या नागोठणेमध्ये आंबा नदीला पूर, तर आंबा नदीच्या पुराचं पाणी नागोठणे शहरामध्ये शिरलंय। कोळीवाडा ST स्टँड बाजारपेठेत हे पाणी शिरलंय। बदलापूर शहरातनं वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्येही लक्षणीय वाढ, नदी काठावरील चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली। प्रशासनाकडून नागरिकांना नदी किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन। रत्नागिरी जिल्ह्यालाही आज ऑरेंज अलर्ट, तर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर खेडामधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहू लागली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातल्या पिंपळगाव खांड लघु धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, तर मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात सुद्धा मोठी वाढ। संततधार पावसामुळे नदी नाल्यांनाही पूर। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 4% वाढ, धरणातील पाणीसाठा 9%वरून 13%वर। आजही तलाव क्षेत्रामध्ये मुसळधार पावसानं पाणीसाठा वाढण्याची शक्यता। पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणामध्ये पाण्याच्या पातळीत 6% वाढ, गेल्या 4 दिवसांपासून भीमाशंकर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं धरणाच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 16 मीटरनं या ठिकाणी दरवाजे उघडले, तर हतनूर धरणातनं 33,408 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग सुरू। धरण क्षेत्र आणि नदी काठावर न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। रायगड जिल्ह्यातील पाली परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पालीतील पूल पाण्याखाली, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन। मागील 2 तासांपासून मुंबई गोवा महामार्ग नागोठणे जवळ ठप्प, आंबा नदीचं पाणी महामार्गावरून आल्यामुळे वाहतूक ठप्प। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचाही कहर। सावंतवाडी तालुक्यातल्या चौकुळ गावामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका, गावाहून 24हून अधिक घरं या ठिकाणी उद्ध्वस्त। जीवितहानी नाही, मात्र घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नवी मुंबईच्या खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर 2 मुलं वाहून गेली आहेत। अग्निशमन दलाकडून दोन्ही मुलांचा शोध सुरू। शोध मोहिमेचा आजचा 3रा दिवस।
पालघरच्या जव्हार तालुक्यातल्या दाभोसा धबधबा पर्यटकांनी गजबजला तर शासनानं व्ह्यूइंग ब्रिज उभारल्यामुळे या ठिकाणी धबधब्याचं विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातल्या सावडाव धबधबा सुद्धा या ठिकाणी प्रवाहित झाला आहे। जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पर्यटकांची धबधब्याकडे आता पाठ। साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसामुळे डोंगर माथ्यावरील धबधबे प्रवाहित झाले। रत्नागिरी जवळच्या पानवलमध्ये एकाच धबधब्यातनं 3 धबधबे प्रवाहित झालेत। कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची इथे गर्दी। पुण्याच्या माळशेज घाटामध्ये पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील निसर्ग सौंदर्य बहरलं। एकटंगडी हा धबधबा ओसंडून वाहत असून पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी। चिपळूणमध्ये मुसळधार पावसानं परशुराम घाटात दाट धुकं पसरलंय। घाटातनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची मात्र या ठिकाणी विशेष खबरदारी त्यांनी घ्यावी असं आवाहन। नाशिकच्या इगतपुरी शहरामध्ये धुक्याची चादर। पावसाबरोबरच सकाळी धुक्याचं नयनरम्य दृश्य। इगतपुरी शहरातील राम मंदिर, 3 लकडी यासह भजनी मठ, रेल्वे स्टेशन, आग्रा रोड, पोस्ट ऑफिस परिसर धुक्यानं हरवलाय। विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यामध्ये धुक्याची चादर। राज्यातील विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची चिखलदऱ्यामध्ये गर्दी। जळगाव जिल्ह्यातील रावेर या तालुक्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पावसाची हजेरी। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं केळी बागांचंही नुकसान। बदलापूर पश्चिमेमध्ये गौरी हॉलजवळ नाल्याजवळचा रस्ता खचला। सिमेंटची सुरक्षा भिंत असून सुद्धा हा रस्ता खचलाय। लाखो रुपयांच्या कामावर यामुळे प्रश्नचिन्ह। नाल्याजवळचा रस्ता खचल्यामुळे पाण्याचा प्रवाह रहिवासी भागामध्ये येण्याची आता शक्यता। मुंबईत झाड कोसळून आणखी एकाचा मृत्यू। आरे कॉलनीमध्ये झाड कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती। रत्नागिरीच्या दापोली दाभोळ या मार्गावर झाड कोसळलं। रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प। झाड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत। मुंबई दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये झाड कोसळलं तर झाड कोसळल्यामुळे वाहनांचं नुकसान। मुंबईमध्ये झाड कोसळल्याच्या घटनांचं सत्र सुरू। मुंबईच्या चेंबूरमधील सुभाषनगरमध्ये पुन्हा एकदा झाड कोसळलंय। 3 गाड्यांचं यामुळे नुकसान। सुदैवानं जीवितहानी नाही। काही दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये झाड कोसळून 11 वर्षीय मुलाचा जीव गेला होता। मुंबईतील चेंबूरच्या वामनवाडी रोडवरही झाड कोसळलंय। झाड कोसळल्यामुळे वामनवाडी रोडवरील वाहतूक विस्कळीत। दरम्यान डायमंड गार्डन जवळ काही दिवसांपूर्वी स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। IIT मुंबईच्या मेन गेट समोर घरावर झाड कोसळलंय। पवईतील हरिओम नगरमधील घरावर हे झाड कोसळल्याची घटना। वसईच्या मिठागरांमध्ये अद्यापही पाण्याचा वेढा कायम। पावसानं उसंत घेतली असली तरी मात्र मिठागर परिसर जलमय। मिठागरमध्ये सुमारे 150 कुटुंबांचं वास्तव्य असल्याची माहिती। वसई विरार महापालिकेचं पथक मिठागर परिसरात पोहोचलं। वसईमधील मिठागरला सध्या पाण्याचा वेढा। डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आता दाखल। वाशिमच्या रामनगर अनसिंग मार्गावरील पूल वाहून जाण्याचा धोका। संबंधित प्रशासनानं रस्त्याची आणि पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। अन्यथा आंदोलन करण्याचाही इशारा। पुण्याच्या भोर शिरवळ या मार्गावरील उतरवली ते रामबाग या दरम्यानची रस्त्याची दुरावस्था। रस्त्यावर चिखल आणि ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत। संबंधित प्रशासनानं लक्ष देऊन रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी। पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल करणारी घटना। शहरातील डांबरी रस्त्याच्या मधोमध जमिनीला तडे गेलेत। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। गोंदियामध्ये गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे कमरगाव या ठिकाणी गुरांचा गोठा कोसळलाय। सुदैवानं जीवितहानी नाही तर साखरी टोलामध्ये रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची चांगलीच तारांबळ। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। चांगला पाऊस होत असल्यामुळे भात लागवडीलाही वेग तर नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। एकीकडे राज्यामध्ये दमदार पाऊस तर दुसरीकडे सोलापुरात मात्र पावसाची दडी। सोलापूर जिल्ह्यामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम। पावसानं दडी मारल्यामुळे नदी नाले तलाव कोरडे ठाक। सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ 6% पेरण्या झाल्यानं शेतकरी सध्या चिंतेत। पुण्याच्या गावकोस मारुती मंदिर परिसरामध्ये फणसाच्या झाडाची फांदी रस्त्यावर पडल्याची घटना। अग्निशमन दलाच्या जवानांनी या फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। जळगावातील ममुराबाद रस्त्यावरील सोना नगरात कारवर झाड कोसळलंय। झाड कोसळल्यामुळे कारचं मोठं नुकसान। घटनेच्या वेळी सुदैवानं आसपास कुणीही नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली।